ज्यांना यश मिळवायचे आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धीर धरा, हिंमत हारू नका। ज्या क्षणी आपण हार मानतो त्या क्षणी आपण अपयशी ठरतो। प्राचीन काळी एक राजा युद्धात पराभूत झाला होता। त्याचे सर्व सैनिक मारले गेले। राजाने कसा तरी जीव वाचवला आणि जंगलात पळून गेला। सैनिक त्याचा पाठलाग करत होते। जीव वाचवण्यासाठी तो एका गुहेत लपला। सैनिक जंगलात राजाला शोधत त्या गुहेत पोहोचले। गुहेत राजाला शोधले पण राजा सैनिकांना सापडला नाही। बाहेर येताच सैनिकांनी गुहा मोठे मोठे दगड लावून बंद केली। गुहा खूप खोल होती। राजा आत लपला होता। तो खूप थकला होता। भूक आणि ताण यामुळे तो दयनीय वाटत होता। त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती। जेव्हा शत्रूचे सैनिक गुहा बंद करून निघून गेले तेव्हा राजा आता आपले आयुष्य संपले असा विचार करत आत बसला होता। आता तो कधीच गुहेतून बाहेर पडू शकणार नव्हता। राजा निराश झाला तेव्हा त्याला आईची एक गोष्ट आठवली। त्याची आई म्हणायची की काहीतरी कर, असे मरू नकोस। हे लक्षात येताच राजाला पुन्हा ऊर्जा मिळाली। प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये असे त्यांचे मत होते। राजाने गुहेच्या प्रवेशद्वारावरील दगड हटवण्याचे काम सुरू केले। अथक परिश्रमानंतर राजाने मोठे दगड हलवले। कसे तरी राजाने बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा तयार केली। राजा गुहेतून बाहेर आला आणि आपल्या मित्र राजाकडे पोहोचला। अनुकूल राजांच्या मदतीने त्याने आपल्या शत्रूंचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले। तर मित्रांनो, या कथेचा नैतिक असा आहे की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत आपण हार मानू नये। ज्या क्षणी आपण हार मानतो त्या क्षणी आपण अपयशी ठरतो। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।